नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू PYQ ह्या सिरीजमध्ये। आजचे आपले थिंकर आहेत मॅक्स वेबर। प्रश्न बघा, आयडियल टाईपवर प्रश्न आहे, आदर्श प्रारूप। तसं नाव वाचल्यावर आपल्याला कळतंय की आयडियल टाईप म्हणजे काय असू शकतं, पण मॅक्स वेबर म्हणतात की एखादी सामाजिक वास्तविकता आहे, त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्ही आदर्श प्रारूप किंवा आयडियल टाईपवर फोकस केलं पाहिजे। मग हा आयडियल टाईप काय असतो? तर जी सामाजिक वास्तविकता आहे, त्या सामाजिक वास्तविकतेतून सगळे चांगले गुण एकत्र करून एक आयडियल टाईप बनवला जातो। तो आयडियल टाईप हा सतत बदलणारा असू शकतो। आयडियल टाईपचा तौलनिक अभ्यास केला जाऊ शकतो आणि आयडियल टाईप हा वास्तविकतेपेक्षा नेहमीच वरचढ असतो। आता हे जर सगळं कन्फ्युजिंग असेल तर थोडक्यात उदाहरण सांगतो। आयडियल टाईप आपल्याला माहिती आहे ना, म्हणजे आपल्या परीक्षांमध्ये जे टॉपर्स तयार होतात, टॉपर आपल्यासाठी कोण आहे? आयडियल आहे, बरोबर? कारण त्यांचे सर्व गुण जे आहेत, गुणधर्म जे आहेत ते वरचढ आहेत सामाजिक वास्तव्यापेक्षा, बरोबर? म्हणून ते आयडियल टाईप झालेत। तसंच वेबर म्हणतो नोकरशाहीमध्ये सुद्धा आयडियल टाईप असतो, म्हणून वेबरने नोकरशाहीचा आयडियल टाईप दिला। वेबर म्हणतो आर्थिक संरचनेत भांडवलशाहीत सुद्धा आयडियल टाईप असू शकतो, मग त्याच्यात प्रोटेस्टंट नीतितत्व सांगितले। तो आयडियल टाईप म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक आयडियल एक्झाम्पल, आदर्शवादी उदाहरण, हे म्हणजे आयडियल टाईप आहे। थँक्यू सो मच। व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला फॉलो करायला विसरू नका। असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी समाजशास्त्र वैकल्पिक विषयाचे घेऊन येत असतो। तुमच्या समाजशास्त्र वैकल्पिक विषयाची जबाबदारी माझी आहे। धन्यवाद।